या बातमीचे प्रायोजक आहेत रिदान ज्वेलर्स। आमच्याकडे 24 कॅरेट, 22 कॅरेट, 20 कॅरेट आणि 18 कॅरेटचे सोन्याचे हॉलमार्कचे दागिने मिळतील। HUID नंबर प्रमाणित दागिन्यांसाठी GST बिल घेणे अनिवार्य। 100% रिसेल गॅरंटी। इतकेच नव्हे तर प्रत्येक 10 ग्रॅम सोने खरेदीवर 10 ग्रॅम चांदीचे नाणे 20 जुलै 2024 पर्यंत अगदी मोफत। ग्राहकांसाठी विशेष रिदान गोल्ड योजना। ग्राहकांनी सलग 11 हप्ते भरल्यावर 12वा हप्ता आम्ही भरणार। त्याची रक्कम 1000च्या पुढे कितीही। मजुरीवर 50% सूट देखील मिळेल। पत्ता रिदान ज्वेलर्स, 133 न्यू तिरेगाव, चांदणी चौक, फॉरेस्ट, सोलापूर। दक्षिण सोलापूर शिवसैनिकांच्या मेळाव्यानिमित्त आयोजित पत्रकार परिषदेत जिल्हाप्रमुख गणेश वानकर अचानक आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले। कोणाच्या नेतृत्वाखाली काम करत नाही, माझे नेतृत्व मातोश्रीवर उद्धव ठाकरे हेच आहेत असं त्यांनी म्हणून उभं राहून सांगितलं। त्यामुळे पत्रकार परिषदेत गोंधळ उडाला। पत्रकार परिषदेदरम्यान मंचावर उपस्थित असलेल्या स्थानिक नेत्यांना पत्रकारांचा प्रश्न होता। उपनेते शरद कोळी यांच्या नेतृत्वात आपण दक्षिणच्या मेळाव्यासाठी स्थानिक पदाधिकारी बर्डे, वानकर आणि खंदारे याची पक्षात उपस्थिती आहे, पण ते अबोल का, असा सवाल उपस्थित करताच गणेश वानकर यांनी आपण थेट मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांचे नेतृत्व आपण मान्य केले आहे, येथील कोणाचे नेतृत्व स्वीकारण्याचा प्रश्नच उद्भवत नाही असं म्हणत वानकर यांनी आक्रमक होऊन आपली भूमिका मांडली। वानकर यांची आक्रमकता पाहून उत्तम प्रकाश खंदारे तसेच शिवसेना उपनेत्या अस्मिता गायकवाड यांनी सार्वसार्व करण्याचा प्रयत्न केला। यावेळी शरद कोळी मात्र शांतच होते, तर पुरुषोत्तम बर्डे यांनी अस्मिता गायकवाड यांना तुम्ही मध्ये बोलू नका असे सांगताना ते दिसून आले। आजची पत्रकार परिषद ही मेळाव्यासाठी आहे, तेवढेच प्रश्न विचारा असे सांगून गणेश वानकर यांनी पत्रकार परिषद थांबवण्याचा सल्लाही दिला। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।